नमस्कार सगळ्यांना. थोडा जॉईन करण्यामध्ये उशीर झाला. थोडे टेक्निकल इश्यू होते. ॲक्च्युली फेसबुकवरती सुद्धा लाईव्ह जायचं होतं, पण काही टेक्निकॅलिटीजमुळं फक्त इन्स्टावरती लाईव्ह आपण करतो आहे. हाय मिस्टर अनिकेत एके. एकदा मी ऑडिओ चेक करतो आहे. सगळ्यांना माझा आवाज येतो आहे का? प्लीज एकदा कन्फर्म करा. नमस्कार अमित आडके, नमस्कार. स्वाती गणेश मॅम, हाय. रोहित, जमादर साहिल, कोटम शेखर. म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करताना बऱ्याच लोकांना इश्यूज असतात, बऱ्याच लोकांना माहिती कमी असते. थोडक्यात तर एक बेसिक लाईव्ह करण्याचा आज विचार होता. बऱ्याच दिवसांपासून पेंडिंग होतं. आधीच लाईव्ह करायला पाहिजे होतं, पण काही कारणामुळं ते पुढं ढकलण्यात होतं कंटिन्यू. आवाज क्लिअर होतोय सगळ्यांना? येस. तर आपण एक चार पाच पॉईंट आपण आज कव्हर करणार आहोत. म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करताना काय काय गोष्टी लक्षात ठेवले पाहिजे. प्लीज स्पीक इन हिंदी और इंग्लिश. ओके, सो आय विल कीप अ मिक्स ऑफ मराठी, इंग्लिश, हिंदी. मॅक्झिमम आय विल स्पीक इन मराठी बिकॉज मोस्ट ऑफ माय ऑडियन्स, ऑलमोस्ट 95% प्लस ऑफ माय ऑडियन्स स्टेज इन महाराष्ट्र अँड दे नो मराठी. तर मी मोस्टली मराठीमध्येच आज कन्वे करण्याचा प्रयत्न करणार आहे, कारण माझा ऑडियन्स पूर्ण मराठीच आहे. ठीक आहे. म्युच्युअल फंडमध्ये भयानक पैसा बनतो अशा प्रकारचे बरेच व्हिडिओ मी बनवलेले आहेत. तर त्याच्यामध्ये काही काही गोष्टी आपल्याला लक्षात घ्यायच्या आहेत. पैसा तर बनवायचा आहे, पण त्यामध्ये टेक्निकॅलिटीज काय आहेत. ठीक आहे. फायनान्शियल प्लॅनिंग कसं केलं जातो, म्युच्युअल फंड काम कसं करतं, त्याचं स्ट्रक्चर काय आहे, हे सगळं आपल्याला थोडक्यात लक्षात घेण्यासाठीची गरज आहे. नो प्रॉब्लेम सर, यू आर फ्रॉम तेलंगणा. येस. तुमचे काही प्रश्न असतील म्युच्युअल फंड संदर्भात तर नक्कीच विचारू शकता. एक एक प्रश्न मी घेणार आहे, पण त्या अगोदर जे 4-5 पॉईंट माझा आजचा अजेंडा होता की म्युच्युअल फंडचं ॲक्च्युअल स्ट्रक्चर कसं असतं, म्हणजे म्युच्युअल फंडमध्ये लॉस का होऊ शकत नाही, हे मी एक्सप्लेन करण्याचा या ठिकाणी प्रयत्न करणार आहे. बऱ्याच लोकांना माहितीच नाही की म्युच्युअल फंडचं स्ट्रक्चर काय आहे, की म्युच्युअल फंड रेग्युलेट कोण करतं. म्युच्युअल फंडमध्ये सेफ्टीचा जो भाग आहे तो गव्हर्नमेंटनी किंवा सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडियाने किती स्ट्रिक्ट त्या ठिकाणी रूल्स अँड रेग्युलेशन्स लावलेले आहेत. आणि म्हणूनच आजपर्यंत ज्यांनी इन्व्हेस्टमेंट केली, मागच्या 30-40 वर्षांची हिस्ट्री जी आहे म्युच्युअल फंडची, तर त्या ठिकाणी एकही म्युच्युअल फंडमध्ये फ्रॉडचा, म्हणजे म्युच्युअल फंडमध्ये जे कोणी इन्व्हेस्ट करत आहेत त्यांचे पैसे बुडाल्याचा एकही फ्रॉड केस आजपर्यंत रजिस्टर झालेला नाही आहे. तर 100% सेफ आहे. याचा जे काय श्रेय जातो तो सेबीला जातो, सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया. जसं बँकांना RBI रेग्युलेट करतं, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. ठीक आहे. त्याच प्रकारे रेग्युलेशन सेबी करतं म्युच्युअल फंडसाठी, सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया. ठीक आहे. तर जवळपास स्ट्रिक्टनेस लेवलवरती सेबी कदाचित RBIच्या बरोबरीत आहे. एखाद्या वेळेस आपल्याला जेव्हा वाटतं की एखादं बँक बंद होणार आहे, NPA होणार आहे, राईट, तर त्यावेळेस त्या बँकांना काही रूल्स अँड रेग्युलेशन्स असतात की जोपर्यंत तुम्हाला एखादं दुसरं मोठी बँक टेक ओव्हर करत नाही तोपर्यंत तुम्हाला बँक बंद करता येत नाही, लोकांचे पैसे बुडवता येत नाहीत. ठीक आहे. त्या ठिकाणी सुद्धा रेग्युलेशन्स आहेत की डिपॉझिट जे लोकांचे आहेत तर मिनिमम 5 लाखांपर्यंत इन्शुर्ड बँकाला द्यावंच लागतं, इन्शुर्ड करावंच लागतं इन्व्हेस्ट किंवा डिपॉझिटरला. तर ते रूल कोणी सेट केले, तर ते RBIने सेट केलं, राईट. तर म्युच्युअल फंडमध्ये काय प्रकार आहे की जो सेबी आहे, सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया आहे, त्यांनी म्युच्युअल फंड कंपन्यांना, ज्याला आपण ॲसेट मॅनेजमेंट कंपनीज म्हणतो, AMC,
तर त्यांनी रेग्युलेट केलेलं आहे. या ठिकाणी सुद्धा सेम गोष्ट आहे. जर एखाद्या ॲसेट मॅनेजमेंट कंपनीला त्यांची जे काय ऑपरेशन्स आहेत बंद करायचं असेल, ठीक आहे, तर किंवा एखादं कंपनी त्यांचं मेन काम दुसरं काय आहे, फॉर एक्झाम्पल रिलायन्स, जे अनिल अंबानीचं रिलायन्स होतं, त्यांनीसुद्धा रिलायन्स म्युच्युअल फंड कंपनी काढली होती, ॲसेट मॅनेजमेंट कंपनी काढली होती, राईट. पण आज अनिल अंबानीच्या बऱ्याचशा कंपन्या आज ऑलमोस्ट बँकरप्ट आहेत. तर रिलायन्स म्युच्युअल फंड कंपनी बुडाली का? नाही. तर त्याला निपॉन इंडियाने टेक ओव्हर केलेलं आहे. ज्या प्रकारे बँकांना रेग्युलेशन्स आहेत, दुसरं बँक जोपर्यंत टेक ओव्हर करू शकत नाही, त्याच प्रकारे म्युच्युअल फंडमध्ये सुद्धा रेग्युलेशन आहे की जोपर्यंत तुम्हाला दुसरी म्युच्युअल फंड कंपनी टेक ओव्हर करत नाही तोपर्यंत त्या ठिकाणी तुम्हाला लोकांना त्या ठिकाणी सर्व्हिस द्यावीच लागणार, राईट. तर ह्या प्रकारचं एक सेफ्टी नेट आपल्याला सेबीने प्रोव्हाइड करून दिलं आहे. तर मी फर्स्ट टाईम इन्व्हेस्टमेंट केली आहे, त्यामुळे कधी कधी भीती वाटते सर. रोहित 9961 म्हणत आहेत की फर्स्ट टाईम इन्व्हेस्टमेंट केली, भीती वाटते. खरं सांगायचं तर म्युच्युअल फंड हे जे मी एक्सप्लेन करतो की सेफ्टी आहे, तर त्या ठिकाणी कदाचित बँकांपेक्षा सुद्धा जास्त सेफ म्युच्युअल फंड असेल. फक्त एकच अट आहे, आपल्याला या ठिकाणी वेळ जास्त द्यावा लागतो. याचा अर्थ काय की एखाद्या वेळेस तुम्ही 50 लाख रुपये बँक सेफ डिपॉझिटमध्ये ठेवले किंवा FD केली आहे समजा, आणि ती बँक बुडाली, राईट. तर बँक बुडाल्यानंतर तुम्हाला तुमचे जरी 50 लाख असतील किंवा 1 कोटी असतील तर तुम्हाला 5 लाखाचा इन्शुरन्स असतो, ठीक आहे. 5 लाखांच्या आसपासपर्यंत तुम्हाला रक्कम भेटते, राईट. तर त्या ठिकाणी तुम्हाला कदाचित तुमचे 50 लाख असतील तर 45 लाखाचं लॉस तुम्हाला कदाचित घ्यावं लागतो, राईट. आणि बँका बुडणं हे काही नवीन नाही आहे. प्रत्येक महिन्यात 2 महिन्यातून 1-2 बँक महाराष्ट्रात बुडतात. देशभरात कदाचित रोज एक बँक बुडत असतो स्मॉल लेवलवरती, ठीक आहे. तर अशा वेळेस बँक बुडल्यानंतर तुम्हाला जो लॉस होणार आहे ते तुम्हाला घ्यावं लागतो. बऱ्याच लोकांना माहिती नाही बँक बुडू शकतात, राईट. पण म्युच्युअल फंडमध्ये काय प्रकार आहे, जर तुम्ही इन्व्हेस्टमेंट मिनिमम 10 वर्षासाठी करताय, 15 वर्षांसाठी करताय, त्या ठिकाणी तुमचे लॉस करायची म्हणजे लॉस करण्याचा जो प्रोबॅबिलिटी आहे तो नेक्स्ट टू 0 आहे. लक्षात घ्या. तुम्हाला मिनिमम 10 वर्ष, 15 वर्ष, 20 वर्ष इन्व्हेस्टमेंट करायचंच आहे ह्याच्यामध्ये. तुम्ही ह्याला इग्नोर करू शकत नाही. त्याचं कारण आहे की म्युच्युअल फंडमध्ये जेव्हा आपण SIP करतो तर आपण महिन्याला 2,000, 5,000, 20,000, कोणाला महिन्याला 1 लाख रुपये जमतं. एक एक्झाम्पल, ऑन एन ॲव्हरेज इंडियामध्ये जवळपास 5,000 ते 8,000 रुपयांचा ॲव्हरेज SIP असतो. आपण 10,000चं कॅल्क्युलेशन करूया. 10,000 रुपयाप्रमाणे कोणी इन्व्हेस्टमेंट करत असेल तर एका वर्षात 1,20,000 रुपये इन्व्हेस्ट होतात. कंटिन्यू केलं 10 वर्षांसाठी तर 12 लाख रुपये इन्व्हेस्ट होतात. तर ते 12 लाखाचे जवळपास 25 लाख रुपये होतात 10 वर्षात. तर तुम्ही किती बनवले? 12 लाखावरती जवळपास 12 लाख रुपये बनवले. अमाऊंट डबल केली 10 वर्षात, राईट. पण 10 वर्षानंतर तुम्ही 12 लाखाचे 25 लाख बनवते, म्हणजे 12 लाखाचं प्रॉफिट करत आहे. पण 10 वर्षानंतर त्याची व्हॅल्यू कमी असेल ना. आजचे 12 लाख, 10 वर्षानंतरचे 12 लाख, ह्याच्यामध्ये डिफरन्स आहे, लक्षात घ्या. तर तुम्हाला हे लॉंग टर्म का करायचं आहे? कारण जर तुम्ही 10 वर्ष कंटिन्यू केले, 12 लाखाचे 25 लाख केले, पण तुम्ही जर अजून 5 वर्ष एक्स्ट्रा केले तर तुमचे 18 लाखाचे जवळपास 60 लाख रुपये होऊ शकतात. पैशात 3 पट होतं. तुम्ही आणखीन 5 वर्ष वाढवली, 20 वर्ष केले तर तुमच्या जवळपास 24 लाखाचे 1 कोटी रुपये होऊ शकतात. याचा अर्थ काय, पैसा 5 पट होतोय. तर लॉंग टर्ममध्येच पैसा आहे. आणि तुम्ही अगदी 2-4 वर्ष करून काय कमवणार आहात? 10,000 प्रमाणे 2 वर्ष केले, 2.5 लाख तुमचं इन्व्हेस्टमेंट असेल. 2.5 लाखावरती किती कमवाल तुम्ही 2-3 वर्षात? 3 लाख होतील 2.5 लाखाचे, 3.5 लाख होतील. ते 50-60 हजार रुपयांनी तुमच्या आयुष्यात काय मोठा बदल होणार नाही आहे, लक्षात घ्या. तर आपल्याला हे लॉंग टर्मच करायचं आहे. रिअल इस्टेट, गोल्ड आणि म्युच्युअल फंड. म्युच्युअल फंड हे अंडररेटेड ॲसेट आहे इंडियामध्ये. ह्याच्यामध्ये अपॉर्च्युनिटी भयानक आहे. ह्याच्यामध्ये तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करायचंच आहे. आणि ह्याच्यामध्ये म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करत असता तुम्हाला गोल्ड आणि रिअल इस्टेटच्या आसपास ह्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करायचं. म्हणजे काय, रिअल इस्टेटमध्ये बऱ्याच लोकांचे 50 लाख असतील, 1 कोटी असतील, स्वतःचं घरचं व्हॅल्युएशन 50 लाख असेल, एखादं अजून एक घर घेतलेलं असेल भाडं येईल म्हणून, त्याचं व्हॅल्युएशन 50 लाख असेल. शेती असेल 50 लाख 1 कोटीची. आणि म्युच्युअल फंडमध्ये किती, 1-2 लाखच. तर हे नाही चालणार, लक्षात घ्या. तर आपल्याला ॲसेट ॲलोकेशन करत असताना गोल्ड, रिअल इस्टेट आणि म्युच्युअल फंडमध्ये जवळपास
इन्व्हेस्टमेंटचा जो आकडा असतो तो जवळपास व्यवस्थित डिवाईड झाला पाहिजे. कारण काय, रिअल इस्टेट आणि गोल्ड तुम्हाला ऑन एन ॲव्हरेज इन्फ्लेशनच्या आसपास रिटर्न बनवून देणार आहे. म्हणजे काय, इन्फ्लेशन किती आहे भारतामध्ये, 5%, 6%, 7%, ठीक आहे, त्याच्या आसपास इन्फ्लेशन व्हेरी करतं. त्याच्यानंतर गोल्ड आपल्याला किती रिटर्न देतं, जवळपास इन्फ्लेशनपासून 1-2% एक्स्ट्रा रिटर्न देतं. 9%, 10%च्या आसपास गोल्ड रिटर्न दिलेले आहेत. रिअल इस्टेट पण जवळपास 8%च्या आसपास रिटर्न देतं. याचा अर्थ काय, तुम्ही 20-20 लाख, 50-50 लाख गोल्ड आणि रिअल इस्टेटमध्ये लावता आणि इन्फ्लेशनला 1-2% बीट करता, महागाईला. पण जेव्हा आपण म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करतो तर त्यावेळेस आपण जे काही इन्व्हेस्टमेंट करणार आहे ते आपण जवळपास 12%नी ग्रो करणार आहे लाँग टर्ममध्ये, राईट. तर त्याच्याने काय होणार आहे की तुम्ही ज्या ठिकाणी गोल्ड आणि रिअल इस्टेटमध्ये इन्फ्लेशनला 1-2% बीट करत होता, तुम्ही म्युच्युअल फंडमध्ये तेच 4-5%, एखाद्या वेळेस 6%नी बीट करू शकता, लक्षात घ्या. मग ॲक्च्युअल वेल्थ कुठं क्रिएट होणार आहे तुमची, तर म्युच्युअल फंडमध्ये क्रिएट होणार आहे. तुमच्या पैशाची व्हॅल्यू टिकून ठेवण्यासाठी तुम्ही मग रिअल इस्टेट करा, गोल्ड करा. पैशाची व्हॅल्यू वाढवायचं असेल तर तुम्हाला या ठिकाणी म्युच्युअल फंडशिवाय पर्याय नाही, लक्षात घ्या, राईट. मी लमसम टाकली आहे. येस, लमसमसाठी खूप चांगलं अपॉर्च्युनिटी सध्याला आहे. जसं की आपल्याला माहीत आहे की मागच्या 2 वर्षात मार्केटने नेगेटिव्ह रिटर्न्स दिलेत, मायनस रिटर्न्स दिलेत, राईट. बऱ्याच लोकांना एक इन्साईट मी सांगतो आहे, खूप इम्पॉर्टंट डेटा आहे, ठीक आहे. तर याच्यामध्ये काय होणार आहे की ह्याच्यामध्ये काय झालं आहे की मागच्या 2 वर्षात रिटर्न न दिल्यामुळे जे ॲडवायझरच्या मदतीशिवाय इन्व्हेस्टमेंट केलेत, म्हणजे डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट केलं आहे, मग ते बरेचसे वेगवेगळ्या ॲपमधून केलेलं असेल, तर त्याच्यामध्ये 100 लोकांनी जर इन्व्हेस्टमेंट केलेली असेल तर त्या 100पैकी 35 लोकांनी इन्व्हेस्टमेंट बंद केलेत मागच्या 1 वर्षात. आयुष्यात ते कधीच इन्व्हेस्टमेंट करणार नाही, त्यांनी लॉस बघितलं 1 वर्ष, कधीच इन्व्हेस्टमेंट करणार नाही. पण ज्यांनी रेग्युलर इन्व्हेस्टमेंट केलं आहे, ॲडवायझरच्या मदतीच्या हेल्पनी इन्व्हेस्टमेंट केलेली आहे, तशा 100 लोकांपैकी फक्त 4 लोकांनी SIP बंद केलेली आहे, लक्षात घ्या. खूप मोठा डिफरन्स आहे. 100पैकी 35 लोकांनी बंद करणं आणि ॲडवायझरची मदत घेऊन 100पैकी फक्त 4 लोकांनी SIP म्युच्युअल फंड्स बंद करणं, खूप मोठा डिफरन्स आहे. जे टिकतील तोच या ठिकाणी पैसा बनवतील. सर, आत्ताची इंडियाची परिस्थिती बघता इंडियन मार्केट दुसऱ्या देशावरती अवलंबून आहे. जर समजा काही वर्षांनी थर्ड महायुद्ध झालं तर त्याचं काय इफेक्ट होईल? मार्केट मागच्या 40, 50, 60 वर्षांपासून सुरू आहे. अनरेग्युलेटेड बऱ्याच वर्षांपासून सुरू आहे, म्हणजे त्याच्या आधीपासून सुरू आहे, ठीक आहे. सांगायचं काय की मार्केटने सगळं झेललं आहे, ठीक आहे. मग US मार्केटमध्ये तर दोन्ही वर्ल्ड वॉर झेललेले. US मार्केट जवळपास 250 वर्ष जुनं आहे, ठीक आहे. मग त्या मार्केटने तर सगळंच झेललं आहे. मग ते World War I पण झेलले, World War II पण झेलले. 1929मध्ये जो क्रायसिस आला होता वर्ल्ड वाईड, तो सुद्धा, म्हणजे कोविडपेक्षा भयानक परिस्थिती होती, ते सुद्धा झेललेलं आहे. मग त्याच्यानंतर आपल्या मार्केटनी हर्षद मेहता स्कॅम झेललेलं आहे. परत 1991च्या आसपास परत अशा युद्ध परिस्थिती होत्या बरेचसे. ऑइल पण त्यावेळेस खूप अवघड झालं होतं. आत्ता जी परिस्थिती तीच होती. तर त्या ठिकाणी सुद्धा आपल्या मार्केटनी ते झेललेलं आहे. 2002मध्ये मग गव्हर्नमेंट स्विच झाला. 2009मध्ये गव्हर्नमेंट म्हणजे ज्यावेळेस स्टेबिलाईज झालं, काँग्रेस गव्हर्नमेंट आली, त्या ठिकाणी मार्केट 16% वर झाला एका दिवसात. म्हणजे ज्या दिवशी रिझल्ट आलं तर 16% वर, म्हणजे आज विचार पण करू शकत नाही, किंवा बऱ्याच लोकांना माहीत पण नसेल एका दिवसात 16% मार्केट वर जाऊ शकतो, अप्पर सर्किट लागू शकतो, राईट. तर हे सगळं मार्केटने बघितलं आहे. 2008-9मध्ये 60% मार्केट खाली पडला. म्हणजे ज्यांनी 10 लाख रुपये लावलेले 2005-06मध्ये, त्यांचे 2.5-3-4 लाख रुपये राहिले 2008मध्ये. मग अशा वेळेस ज्यांनी टिकले तर त्यांनी 1-2-3 वर्षांनी पुन्हा पैसा बनवला आहे. म्हणजे तेवढं जे लॉस झालेलं 10 लाखाचे 3-4 लाख रुपये झालेले, तिथून परत ते पूर्ण 6-7 लाख रुपये, म्हणजे 10 लाख कव्हर करून मग अजून 10 लाख वरती कदाचित बनवले असतील. मार्केटने सगळं झेललं आहे. वर्ल्ड वॉर असेल तर ते पण मार्केट झेलेल, त्याचा इम्पॅक्ट नक्की आपल्याला पडणार आहे, ठीक आहे. पण मागच्या 2 वर्षात जर आपण बघितलं तर मार्केटमध्ये, आपल्या भारतीय मार्केटमध्ये स्पेसिफिकली व्हॅल्युएशन्स खूप हाय झाले होते. त्याचं कारण काय की कोविडमध्ये जो मार्केट 40% खाली पडलं, 40%,
तिथून आज मार्केट 250% वर गेला. म्हणजे जुलै 2020च्या आसपास जो 40% बॉटमला मार्केट भेटत होता, त्या बॉटमवरून मार्केट जवळपास 4 वर्षात 250% रिटर्न दिले. म्हणजे ज्यांनी 10 लाख रुपये लावले होते समजा त्या बॉटमला, त्यांचे 25 लाख रुपये झाले 4 वर्षात, डबलपेक्षा जास्त. राईट. अशा वेळेस काय होतं की हे जे एवढे 250% रिटर्न मार्केटने बनवलेत ना, तर ते कुठेतरी अनरिअलिस्टिक रिटर्न्स असतात. म्हणजे ते त्या ठिकाणी त्याच्यामध्ये करेक्शन येणं अनिवार्य असतं. कुठलंही मार्केट किंवा कुठलंही ॲसेट तुम्हाला असं जर एकदम फास्ट ग्रोथ दिली ना, तर त्या ठिकाणी त्याच्यामध्ये करेक्शन यायलाच पाहिजे आणि ते येणारच. आणि मागच्या 2 वर्ष तेच घडलं आहे. वेगळं काय घडलेलं नाही. मार्केटला करेक्ट व्हायचं होतं, ठीक आहे, ते झालेलं आहे. मग त्याला वॉर एक कारण झालं असेल, डोनाल्ड ट्रम्पने टॅरिफ लावलं त्याचं एक कारण झालेलं असेल, AI ची स्टोरी एक त्याच्यामधलं एक कारण असेल. कारण मार्केट 100 हुडकून काढेल, पण त्याला ज्या दिवशी करेक्ट व्हायचं तर ते ऑटोमॅटिकली करेक्ट होईल. त्याला कुठल्या कारणाची गरज नाही, कारण ऑटोमॅटिकली तयार होतील. लक्षात घ्या. तर काय घाबरण्यासारखं नाही. आपल्याला पैसा बनवायचा आहे तर आपल्याला 15, 20, 25, 30 वर्ष इन्व्हेस्ट करावंच लागणार आहे. तुमच्या पुढच्या पिढीसाठी तुम्हाला जर पैसा बनवायचा असेल तर तुम्हाला या ठिकाणी टिकून थांबावंच लागणार आहे. करेक्ट. कोरोना, 2007 रिसेशन, 2014 पॉलिटिकल शिफ्ट, सगळं झेलले मार्केटने. येस. SBI बँक थ्रू केली आहे. काय थ्रू केली आहे सर, मला एकदा क्लिअर करा. येस. अजून एक पॉईंट मी तुमच्यासोबत मांडणार आहेच. तर त्याला आपण रूल ऑफ 72 म्हणतो थोडक्यात. म्हणजे काय की आपला पैसा डबल किती वर्षात होऊ शकतो, आणि त्याचा एक सिम्पल फॉर्म्युला आहे, रूल ऑफ 72. तर रूल ऑफ 72 काय सांगते की जेवढ्या वर्षात, म्हणजे तुम्हाला जर इयर्स काढायचे असतील की तुम्हाला इंटरेस्ट किती भेटतं आहे आणि किती वर्षात तुमचे पैसे डबल होणार आहे, त्याचं कॅल्क्युलेशन करायचं असेल तर तुम्ही काय करायचं, 72 डिवायडेड बाय जे काय तुम्हाला इंटरेस्ट भेटतं आहे. तर आता एक कॅल्क्युलेशनसाठी मी कन्सिडर करतो, म्युच्युअल फंडमध्ये समजा 12% तुम्हाला रिटर्न भेटत असतील, तर 72 डिवायडेड बाय 12 इज इक्वल टू 6. म्हणजे ते 6 वर्ष आपला पैसा म्युच्युअल फंडमध्ये, पॉसिबिलिटी काय सांगते की एव्हरी 6 इयर्स अमाऊंट आपली डबल झाली पाहिजे. राईट. पण हे काम कसं करतं, SIPच्या माध्यमातून आपण इन्व्हेस्टमेंट करताना ते थोडं डिले होऊ शकतं. त्याचं कारण आहे, आपण आज मार्केट 100 रुपयाला असताना जर 100 रुपये टाकले तर 100 रुपयाच्या मार्केटला 200 रुपयाला जावं लागेल. मग ते 100 रुपयाचं युनिट तुम्हाला डबल करून भेटेल. राईट. पण तुम्ही आज मार्केट 100 रुपयाला असताना 100 टाकताय, मार्केट 120 रुपयाला गेल्यानंतर तुम्ही 100 रुपये टाकताय. कारण SIPमध्ये आपण प्रत्येक महिन्याला पैसा टाकतोय. आज काही अमाऊंट टाकली, परत पुढच्या महिन्या अमाऊंट टाकली, 6 महिन्यानंतर अमाऊंट टाकली, तर कंटिन्यूस प्रोसेस आहे. तर आपलं जे इन्व्हेस्टमेंट आहे ते स्टॅगर्ड पद्धतीनं होतं, प्रत्येक महिन्याला होतं, लमसम होत नाही. लमसम होत नसल्यामुळे एक ॲव्हरेज प्राईस तयार व्हायला त्याला वेळ लागतो, 3-4 वर्ष लागतात. राईट. मग तिथून 6 वर्ष आपल्याला पकडावं लागेल. म्हणजे SIP जेव्हा आपण सुरू करतो तर डबल व्हायला SIPमध्ये जवळपास 8 to 10 इयर्स लागू शकतात सुरुवातीला. पण तेच तुम्ही जर आजच 10 लाख रुपये टाकून दिली तर पॉसिबिलिटी काय की जवळपास 6 इयर्समध्ये अमाऊंट डबल व्हायला पाहिजे. म्हणजे 10 लाखाचे 20 लाख हे 6 वर्षाच्या आसपास अमाऊंट डबल व्हायला पाहिजे. तर ते फिक्स असतं का, तो टेन्युअर पण फिक्स नसतो. लक्षात घ्या. एखाद्या वेळेस काय होईल की जसं आता मागच्या 2 वर्षात मार्केटने काही रिटर्न बनवले नाही, ठीक आहे, आणि आज कोणी 10 लाख रुपये टाकले, तर पॉसिबिलिटी काय की मार्केट मागच्या 2 वर्षाचं ॲव्हरेज रिटर्न, पुढच्या येणाऱ्या 4 वर्षाचे ॲव्हरेज रिटर्न्स, ते सगळं एकदम फास्ट ग्रोथ तुम्हाला दाखवू शकते. एखाद्या वेळेस तुमचं अमाऊंट जी आहे 10 लाखाची, ते जवळपास 4.5 वर्षातच डबल होऊ शकते. ठीक आहे, पॉसिबिलिटी असते. आणि एखाद्या वेळेस असं होऊ शकतं की मार्केट अजून 1-2 वर्ष करेक्शन करेल तिथून परत तुम्हाला 1-2 वर्ष एक्स्ट्रा वाट बघावी लागणार. म्हणजे इन्स्टेड ऑफ 6 इयर्स कदाचित तुमच्या 7व्या वर्षी, 7.5व्या वर्षी, 8व्या वर्षी अमाऊंट डबल होऊ शकते. तर हे पॉसिबिलिटी आपल्याला या ठिकाणी लक्षात घ्यायची. ठीक आहे. तर अमाऊंट डबल व्हायचं कॅल्क्युलेशन मी तुम्हाला सांगितलं. रूल ऑफ 72 वापरायचं. बँकेतला जो पैसा आहे त्याला डबल व्हायला किती वर्ष लागतात, तर 72 डिवायडेड बाय 6. FDचं रिटर्न पकडू आपण 6%, तर तुम्हाला बँकेतल्या FDला 6% प्रमाणे डबल व्हायला जवळपास 12 वर्ष लागणार आहेत.
पण म्युच्युअल फंडमध्ये चान्सेस काय असतात की 6 वर्षात डबल होऊ शकते अमाऊंट. एक्सपोजर असलेल्या म्युच्युअल फंडमध्ये पण SIP करायला हवी का? कोणत्या प्रकारचं एक्सपोजर म्हणताय सर आपण, म्हणजे कुठल्या इंटरनॅशनल मार्केटचं एक्सपोजर म्हणताय का कशाचं म्हणताय? थोडं क्लिअर क्वेश्चन टाकले तर मला उत्तर द्यायला बरं होईल, राईट. तर मी रूल ऑफ 72 समजून सांगत होतो आणि हे खूप म्हणजे मॅजिकल आहे थोडक्यात. लक्षात घ्या, आज तुम्ही 10 लाख टाकले, 6 वर्षात 10 लाखाचे 20 लाख झाले, ठीक आहे. म्हणजे आज 2026 आहे, 2032 तुमच्या 10 लाखाचे 20 लाख झाले, पण 2038 तुमच्या 20 लाखाचे 40 लाख होणार आहेत, हे लक्षात घ्यायचं. कंपाऊंडिंग असंच ग्रो करतं. 10 लाखाचे 20, 20चे 40, 40चे 80, 80चे 1,60,000. तर हे पुढच्या 4 वेळा जर अमाऊंट जर डबल करायचं असेल तर 24 वर्ष लागतील. 24 वर्षात तुमच्या 10 लाखाचे 1,60,00,000 लाखांपर्यंत अमाऊंट जाऊ शकते, चान्सेस असतात 12%च्या हिशोबाने. तर खूप पॉवरफुल आहे आणि याचा तुम्हाला सुरुवातीच्या 5-6 वर्षात काही जास्त इम्पॅक्ट दिसणार नाही, लक्षात घ्या. तर पण फील लागेल का त्यात? ITR फाईल करावं लागेल का त्यात? तर डेफिनेटली ITR फाईल करत असताना ह्याच्यामध्ये टॅक्स कसा लागतो थोडक्यात आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. म्युच्युअल फंडमध्ये टॅक्सेशन कॅपिटल गेन टॅक्सेशन लागतो. जसं तुमचं रिअल इस्टेटचं टॅक्सेशन आहे त्या प्रकारचंच कदाचित त्या ठिकाणी टॅक्सेशन लागतो. याचा अर्थ काय की जोपर्यंत तुम्ही रिअल इस्टेट विकत नाही, तुमचं फ्लॅट विकत नाही, तुमची जमीन विकत नाही, तोपर्यंत तुम्हाला जसं टॅक्स लागत नाही, तसं म्युच्युअल फंडमध्ये सुद्धा जोपर्यंत तुम्ही विड्रॉ करत नाही पैसे, तोपर्यंत तुम्हाला कुठल्याही प्रकारच्या या ठिकाणी टॅक्स लागत नाही, राईट. टॅक्सेशन ह्याच्यामध्ये समजा आज तुम्ही 100 रुपये टाकले, ठीक आहे, आणि 365 दिवसाच्या आत जर तुम्ही 100 रुपयाचे 120 रुपये असताना काढले तर तुमचं प्रॉफिट किती झालं? 20 रुपयाचा प्रॉफिट झाला. तर पहिल्या 1 वर्षात तुम्ही जर विड्रॉ केलेलं आहे तर त्या ठिकाणी स्ट्रेट 20% तुम्हाला टॅक्स लागणार आहे. म्हणजे 4 रुपयाच्या आसपास तुम्हाला टॅक्स लागेल. 20 रुपयांचं प्रॉफिट केलं असेल पहिल्या वर्षात, ठीक आहे. तर पण सेकंड वर्ष म्हणजे एकदा तुम्ही 365 दिवस क्रॉस करता तर त्या ठिकाणी जे काही तुमचं प्रॉफिट आहे त्याच्यामध्ये तुम्हाला 1.25 लाखाचं एक्झम्पशन आहे. म्हणजे जोपर्यंत 1.25 लाख एक्झम्पशन तुमचं पूर्ण होत नाही, तुम्हाला टॅक्स बसत नाही, त्याच्यावरती जे काही असेल प्रॉफिट त्याच्यावरतीच तुम्हाला 12.5% टॅक्स लागतो. तर ITR भरताना तुम्हाला कॅपिटल गेन असेल तर कॅपिटल गेनची एक डॉक्युमेंट मिळतं आहे म्युच्युअल फंड तुमच्या ॲपमधून वगैरे. तर त्याच्यातून तुम्ही त्या ठिकाणी तो कॅपिटल गेन्सचा जो काय डॉक्युमेंट असतो तो CAला दिलात तर त्या ठिकाणी ते व्यवस्थित फाईल करतील. इंटरनॅशनल मार्केट एक्सपोजर असताना त्या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट करावी लागेल का? खूप चांगला प्रश्न आहे. इंटरनॅशनल मार्केटमध्ये अपॉर्च्युनिटीज भरपूर आहेत, ठीक आहे. इमर्जिंग मार्केट्स जर आपण बोलले तर इंडिया त्यातलं एक इमर्जिंग मार्केट आहे, ब्राझील आहे, बऱ्याच ठिकाणी इमर्जिंग मार्केट्स आहेत. ज्या ज्या ठिकाणी इन्फ्लेशन आहे, जी कंट्री ग्रोथ च्या प्रोस्पेक्टिव्हनी काम करते. आता ग्रोथ म्हणजे काय की अमेरिका डेव्हलप नेशन आहे, जी कुठली कंट्री डेव्हलपिंग नेशन आहे म्हणजे डेव्हलपमेंट होत आहे अजून, ते इमर्जिंग मार्केट्स आहेत आणि त्याच्यामध्ये अपॉर्च्युनिटी आपल्याला भेटणार 100%. त्याचं कारण काय? इन्फ्लेशन. आपल्याला इन्फ्लेशन थोडं अवघड म्हणजे वाटतंय की प्रत्येक वर्षी महागाई वाढत असते, पण खरं सांगायचं तर एखाद्या नेशनला जर ग्रो करायचं असेल तर त्या ठिकाणी इन्फ्लेशन खूप गरजेचं आहे. इन्फ्लेशन असेल तर तुमच्या इन्व्हेस्टमेंट्सला त्या ठिकाणी व्हॅल्यू आहे, तुमच्या इन्व्हेस्टमेंट्स तुम्हाला पैसा बनवून देणार आहे. इन्फ्लेशन असेल तर त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा पैसा तुम्ही कदाचित बनवू शकणार नाही, राईट. तर इन्फ्लेशन गरजेचं आहे. इंटरनॅशनल मार्केट्समध्ये अपॉर्च्युनिटीज असतात 100%. गिफ्ट सिटीच्या माध्यमातून सुद्धा आपण बाहेरच्या इंटरनॅशनल मार्केट्समध्ये आपण इन्व्हेस्टमेंट करू शकतो. ते सुद्धा मी त्याच्या संदर्भातला सुद्धा एक चांगला कदाचित लाईव्ह करेन पुन्हा एकदा. गिफ्ट सिटी खूप चांगली अपॉर्च्युनिटी आहे. आपल्याला भारताच्या बाहेर जर इन्व्हेस्टमेंट करायचं असेल तर त्याच्यात आपण इन्व्हेस्टमेंट करू शकतो. ज्या प्रकारे मागच्या 1.5 वर्षात कोरियन मार्केट डबलपेक्षा जास्त झालं, त्या ठिकाणची अपॉर्च्युनिटी आपण इन्व्हेस्टमेंट जर त्या ठिकाणी केली असती तर आपल्याला भेटला असता फायदा. पण त्याच्यामध्ये कसं आहे की थोडं आपल्याला अभ्यास अजून डीपमध्ये करावा लागेल. ज्या ज्या वेळेस अपॉर्च्युनिटी असेल मी व्हिडिओ बनवेन आणि तुम्हाला सांगत राहीन. येस, थँक्यू व्हेरी मच. अजून काय क्वेश्चन्स असतील तुमचे तर विचारू शकता.
अकाउंट तुम्हाला उघडायचं असेल तर डेफिनेटली मला कॉन्टॅक्ट करू शकता. फायनान्शियल प्लॅनिंग करण्याचा एक प्रकार असतो याच्यामध्ये. रँडमली कुठलेही फंड्स आपण घेऊ शकत नाही, लक्षात घ्या. याच्यामध्ये रिस्की फंड्स पण असतात. रिस्की म्हणजे काय, तुमचे पैसे याच्यामध्ये काय बुडत नाहीत, फक्त व्हॉलॅटिलिटी तुम्हाला सहन करायची असते. मार्केट जसं वर खाली होईल, तर एखादा फंड असं असेल की खूप जास्त वर खाली होईल, पण काही वर्षांनी बघितलं तर तोच फंड तुम्हाला जास्त रिटर्न दिलेला असेल. एखादा फंड असेल की मार्केट जेवढं पडलं तेवढंच पडेल, मार्केट जेवढं वाढलं तेवढंच वाढेल. एखादा फंड असा असतो की जो मार्केट जर 10% वाढलं तर तो कदाचित 5%च वाढेल, पण मार्केट 10% पडलं तर तो 5%च पडेल. म्हणजे विदिन रेंज असतं, स्टेबिलिटी असते. असे बरेचसे फंड्स आहेत. मग त्याच्यामध्ये तुमचं वय किती आहे, तुमचं लग्न झालं का, तुम्हाला मुलं किती आहेत, हे सगळं कन्सिडर केलं जातं. तुमची ऑलरेडी गोल्डमध्ये किती इन्व्हेस्टमेंट आहे, घरी किती गोल्ड ठेवलं आहे तुम्ही, तुमचं रिअल इस्टेट आता सध्याला किती आहे, तुमचं सॅलरी किती आहे, जॉब करताय, बिझनेस करताय, त्याच्यावरती पण डिपेंड आहे. तुमच्याकडे शेती आहे का, ते सगळं कन्सिडर केल्यानंतर तुमच्या मुलांसाठी काही वर्षात किती पैसा तुम्हाला लागू शकतो, हे सगळं कन्सिडर केल्यानंतरच आपण फंड सिलेक्ट करतो, ॲलोकेशन करतो. ठीक आहे. मग त्या ॲलोकेशनमध्ये त्याचा अर्थ काय की समजा तुम्हाला एक 20,000 रुपयांची SIP करायची असेल तर त्या 20,000ला कसं डिवाईड केलं पाहिजे. काही फंड्स तुम्हाला कदाचित 4 वर्षात 5 वर्षात लागणार, तर त्याला वेगळे फंड्स असतात. काही फंड्स असे असतील किंवा काही इन्व्हेस्टमेंट असे असतील की तुम्हाला तुमच्या रिटायरमेंटसाठी ठेवायचं, 25-30 वर्ष करायचं आहे, तर त्या ठिकाणी मग तुम्हाला बरेचसे वेगळे फंड्स भेटतील जे तुम्हाला लाँग टर्ममध्ये चांगला फायदा देतील. राईट. तर तुमचं फायनान्शियल प्लॅनिंग करणं गरजेचं आहे. ठीक आहे. आता कोणी जर मला विचारलं की SIP कुठल्या फंडमध्ये केलं पाहिजे, तर मी ते सांगू शकत नाही जोपर्यंत तुमचं बॅकग्राऊंड मला कळत नाही. तुम्ही डॉक्टरकडे गेले आणि म्हटले मला गोळी द्या, मला गोळी द्याच, असं जर तुम्ही म्हणले तर त्या ठिकाणी डॉक्टर काय म्हणेल, बाबा तुला तपासावं लागेल आधी, तुला काय झालं आहे, तुझं ताप आलं आहे का काय, सर्दी झालं आहे, तपासल्याशिवाय कसं देऊ. तर हाच प्रकार आहे, सिम्पल आहे. तुमच्या अंडर ट्रॅक करायची आहे SIP. ऑलरेडी SIP चालू आहे, तुम्ही ॲडवाईस द्याल का, रिव्ह्यू कराल का. पोर्टफोलिओ रिव्ह्यू मी करू शकतो. माझा व्हॉट्सॲप नंबर, माझ्या सगळ्या व्हिडिओवरती माझा व्हॉट्सॲप नंबर असतो, कॉलिंगचा नंबर असतो. त्याच्यावरती तुम्ही तुमचं पॅन कार्ड, तुमचा मोबाईल नंबर आणि तुमचं ईमेल ID जर पाठवून दिले तर माझ्याकडे तो रिपोर्ट जनरेट मी करू शकतो. त्यासाठी तुम्हाला अजून एक OTP टाकून ऑथोरायझेशन द्यावं लागतं. तर तुमचा जो पोर्टफोलिओ असेल त्याचा एक रिपोर्ट आपल्याकडे जनरेट होईल आणि त्याच्यावरती मला काय वाटतं ते मी तुम्हाला सांगू शकतो. ठीक आहे. आणि एखाद्या वेळेस कसं होतं की बऱ्याच लोकांनी वेगवेगळ्या 20-30 फंड्समध्ये इन्व्हेस्टमेंट केलेली असते. गरज नाही आहे, खरं 4-5 फंडपेक्षा जास्त फंडची तुम्हाला आयुष्यात गरज नाही आहे, खरं सांगतो. माझ्याकडे 2-2 कोटीचे पोर्टफोलिओ आहेत, त्यांच्यामध्ये हार्डली 4 ते 5 फंडची SIP आहे, त्याच्या पलीकडे काहीच नाही त्यांच्या पोर्टफोलिओमध्ये. राईट. तर तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर नक्कीच मला कॉन्टॅक्ट करायचं. बेसिक अकाउंट ओपनिंगचा प्रोसेस आहे. एक 5-7 डॉक्युमेंट्स लागतील, 5-7 OTP लागतील. एखाद दिवसात आपलं अकाउंट ओपन होईल, मॅन्डेट होईल बँकेचा. आणि रिव्ह्यू करायचं असेल सुद्धा सेम प्रोसेस आहे. तुमच्या अंडर ट्रॅक करायची आहे SIP. राईट. तर तोच प्रोसेस आहे जसं मी सांगितलं. आणखीन काय प्रश्न असतील तर विचारू शकता. आपण रेग्युलर कॉन्टॅक्टमध्ये राहूया. ठीक आहे. टाईम टू टाईम मी आता रेग्युलरली लाईव्ह करण्याचा प्रयत्न करेन. आता इन्स्टावरती केलं आहे, ॲक्च्युली दोन्ही फेसबुक आणि इन्स्टावरती करायचं होतं मला, पण टेक्निकॅलिटीजमुळे आता सध्याला फक्त इन्स्टावरती केलं आहे. पुढच्या वेळेस आपण दोन्हीकडे करूयात. फेसबुकवरती पण तुम्ही फॉलो केलं नसेल तर तिकडे पण करा. फेसबुकच्या एस इन्व्हेस्टमेंट्स या माझ्या पेजवरती जवळपास 33,000 फॉलोअर्स आहेत, तिकडे पण तुम्ही जॉईन करू शकता. ठीक आहे. चलो मग एंड करायचं असेल. थँक्यू फॉर अ लेक्चर. थँक्यू सो मच. नो प्रॉब्लेम. थँक्यू. काही कॉन्टॅक्ट करायचं असेल मला डायरेक्टली व्हॉट्सअपला टेक्स्ट करू शकता. अकाउंट उघडायचं असेल मला कॉल करू शकता. आणि तुम्ही बघू शकता माझ्या इन्स्टा व्हिडिओजला जवळपास 20,000, 50,000, 1,00,000, 2,00,000, 3,00,000 व्ह्यूज येतात. तर त्या ठिकाणी प्रत्येक दिवशी मला खूप फोन्स येतात. म्हणजे काही दिवशी 50-50 फोन येतात, काही दिवशी 30 फोन येतात. ठीक आहे. तर अशा वेळेस मी 99% लोकांचा फोन उचलण्याचा प्रयत्न करतो. राईट. जर एखाद्या दिवशी 50 फोन आले असतील मला तर मीच फोन उचलतो आहे. मी कोणाला कुठल्या टीम मेंबरला फोन उचलायला दिलेला नाही आहे, कारण तुम्ही मला बघून फोन करताय तर मी तुमचा फोन मीच उचलला पाहिजे. तर
त्या ठिकाणी मीच उचलला पाहिजे फोन, मीच उचलतो. एखाद्या वेळेस दिवसभरात 50 फोन येत असतील तर सर्व फोन उचलायचं थोडं प्रॉब्लेम आहे. जेवत असेल, आंघोळ करायला गेलो असेल, राईट, एखाद्या वेळेस गाडी चालवत असेल तर परत एक 2-4 तासांनी जर तुम्ही मला फोन केला तर मी नक्की उचलेन. एखाद्या वेळेस मीच कॉल बॅक करत असतो, बऱ्याचदा मीच कॉल बॅक करतो मिस झालेल्या नंबर्स, राईट. तर तुम्ही मला कॉल करू शकता. आम्ही आत्ताच आलो सर, एंड करू नका. सर जवळपास एक 20-25 मिनटं झालेत सर लाईव्ह. तर त्या ठिकाणी आपण काय करू, हे व्हिडिओ तुम्हाला लाईव्ह रेकॉर्डिंग मी पोस्ट करेन, त्याच्यामध्ये तुम्ही एकदा बघून घेऊ शकता व्हिडिओ पूर्ण. किंवा आपण रेग्युलरली आता येणारच आहोत लाईव्ह, ठीक आहे. तर हा फर्स्ट लाईव्ह होता. प्रत्येक आठवड्याला एक लाईव्ह करण्याचा प्रयत्न आपण करणार आहे आणि करणारच आहे, राईट. म्हणजे 1-to-1 कम्युनिकेशन असेल तर बरं पडतं, प्रश्न लवकर सुटतात, इन्व्हेस्टमेंट्स मार्गी लागतात. बरेचसे वेगवेगळे टॉपिक्स आपण घेऊन येणार आहे. तर ऑलमोस्ट किती मी एक 2-3 पॉईंट्स घेऊन आलो होतो स्वतःहून. तुमचे एक 2-3 प्रश्न मी आन्सर केलेले. तर मोस्टली या ठिकाणी मी व्हिडिओ एंड करतो आहे. तर नक्कीच कॉन्टॅक्ट करायचं असेल करा, बिंदास्त करा. आणि 100% रेग्युलेटेड आहे. ARN होल्डर आहे मी, म्हणजे लायसन्स होल्डर आहे, म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर आहे. असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड्स इंडियाच्या वेबसाईटवरती जाऊन माझा जर ARN कोड टाकला तुम्ही, एम्फी रजिस्ट्रेशन नंबर जे की आहे 289288, तर त्या ठिकाणी माझे रजिस्ट्रेशन तुम्हाला दिसेल. सेबीच्या अंडर पूर्णपणे ट्रान्सपरंट आहे. तुम्ही जेव्हा माझ्याकडे अकाउंट ओपन करता तुम्हाला ॲप पण दिलं जातं. त्या ॲपमध्ये तुम्ही डेली ट्रॅक करू शकता. सेफ आहे, 100% सेफ आहे. ठीक आहे, चलो, गुड नाईट एव्हरीवन. तर पुन्हा भेटूया, लवकरात लवकर भेटूया. बाय बाय, थँक्यू.